नमस्कार. पोर्टलद्वारे लागलेले शिक्षक असतील किंवा अल्पसंख्याक संस्था मायनॉरिटीमध्ये लागलेले शिक्षक असतील किंवा कोणतेही 1 ते 12 साठी लागलेले शिक्षक असतील, सर्वांना जी जाचक शिक्षण सेवक ही अट आहे ती करावीच लागते आणि ती महाराष्ट्र राज्यामध्ये 2000 पासून सुरू झाली. दुर्दैव असं ती केवळ महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये सुरू आहे. पूर्ण आपल्या देशामध्ये फक्त या 2 राज्यामध्येच ही योजना सुरू आहे. त्या संदर्भात ऑलरेडी कोर्टमध्ये 2 केसेस टाकल्या होत्या. परंतु तेव्हाच्या गव्हर्नमेंटनी असं त्यांना सांगितलं, की सध्या शासनाकडे पैसे नाहीयेत आणि त्याच्यामुळे शिक्षण सेवक म्हणूनच त्यांना घेतलं जाईल. त्यामुळे कोर्टला सुद्धा तसे डिसिजन घ्यावे लागले आणि आता जे शिक्षण सेवक म्हणून काम करतात आहे, त्यांचं मानधन नुकतं गेल्याच जे सरकारचा टर्म होता त्यांनी जरी वाढवलं असलं, तरी सुद्धा जे शिक्षक म्हणून जॉइन होतात, ते जवळपास वयाच्या 35, 32, 30 प्लस असे जॉइन झालेले असतात. कारण भरती वेळेवरती होत नाहीये आणि जरी होत असली तरी पण संघर्षही तेवढाच आहे. शिक्षक भरतीचा संघर्ष आपण या चॅनलवरती पाहतच असतो आणि आता मात्र पोर्टलद्वारे जे शिक्षक लागलेले आहेत, त्यांचा कन्सर्न नक्कीच आहे, की शिक्षण सेवक रद्द होईल का आणि मानधन वाढेल का? मित्रांनो, या संदर्भात शिक्षण मंत्र्यांना शिक्षण सेवक रद्द करण्यात यावं, यासाठी शिवयुनिटी परिवाराच्या माध्यमातून जे माननीय माजी शिक्षण मंत्री होते केसरकर सर यांना आपण भेटलो होतो. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, की हे शक्य नाहीये. कारण सरकारकडे एवढा पैसा नाहीये. तुम्हालाही माहिती आहे, की तेव्हा नुकतंच सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ जे प्रशिक्षणार्थी सध्या जॉइन झालेले आहेत, अशा 2 योजना आणल्या होत्या. त्यामुळे तिजोरीवरती ताण होता आणि त्यांनी साधं शिक्षण सेवकांचं मानधन वाढायला सुद्धा त्यांनी नकार दिला होता किंवा ते निवेदन फक्त घ्यायचं म्हणूनच घेतलं होतं. तर आता मित्रांनो, सर्वकडून मागणी होते. सर्व शिक्षण सेवक म्हणून जे राज्यभर जॉइन झालेले आहेत, जवळपास 21,000 शिक्षण सेवक पवित्र पोर्टलद्वारे जॉइन झालेले आहेत आणि अल्पसंख्याक ज्या संस्था आहेत तिथे सुद्धा 80% पदभरतीला मान्यता मिळाल्यामुळे तिथे सुद्धा जवळपास 4 ते 5,000 शिक्षण सेवक म्हणून जॉइन झालेले आहेत. जवळपास हा मी तुम्हाला जे काही सांगते 25,000 ते 26,000 शिक्षण सेवकांचा प्रश्न आहे आणि त्यांची मागणी आहे, की शिक्षण सेवक हे रद्द व्हावं अथवा त्यांचं मानधन वाढावं. परंतु बाकी सर्व जे शिक्षण सेवक आहेत, त्यांचे जास्तीत जास्त शिक्षण सेवक रद्द करण्यावरती भर आहे. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच सांगणार आहे. अनुभव आहे शिक्षक भरतीतला. इतके दिवस स्वतः शिक्षक असल्यामुळे एक जवळपास 5 ते 6 शिक्षक संघटनांशी, ज्या शिक्षकांसाठी काम करतात, त्यांच्याशी जोडली गेली असल्यामुळे माझा जो अनुभव आहे आणि त्याचबरोबर जे शिक्षण तज्ञांशी आपण बोलत असतो, त्यांनी सुद्धा जे काही सांगितलेलं आहे त्याच्यातून याला दिशा कशी द्यायला हवी, तर यांच्यासाठी काहीतरी चांगलं होईल, हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. तुम्ही जेवढे शिक्षण सेवक असाल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, एवढीच माफक अपेक्षा आहे. कारण तसे आपल्याला प्रयत्न करणं तितकंच गरजेचं आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. शिक्षकांच्या हक्काचं व्यासपीठ म्हणून आपण या यूट्यूब परिवाराकडे सर्वजण पाहत असता, त्यासाठी सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, हे लक्षात घ्या, शिक्षण सेवक रद्द करा ही जरी मागणी बऱ्याच दिवसापासून जोर धरत असली तरी सुद्धा ते रद्द होणं तितकंसं पॉसिबल नाहीये. कारण शिक्षण सेवक, कृषी सेवक, ग्रामसेवक असे 3 सेवक म्हणून वेगवेगळ्या सर्व सेवेद्वारे जी भरती होते, पोर्टलद्वारे जी भरती होते, त्याच्यातून त्यांची ती नियुक्ती होताना आपल्याला दिसते. आणि शिक्षण सेवकांचं तर दुर्दैव इतकं आहे, त्यांनी जरी शिक्षण सेवक केलं असलं आणि ते वरच्या वर्गावरती जर लागले दुसऱ्या भरतीमध्ये किंवा दुसऱ्या नोकरी त्यांनी जर पत्करली, तर मात्र त्यांचं शिक्षण सेवक ते गृहीत धरलं जात नाही. तो कालावधी त्यांना करावा लागतो आणि ती सेवा आहे ती ग्रॅज्युएटी मॅच्युरिटीमध्ये त्यांना ती कन्सिडर केली जाते. आता हे जे वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स आहेत, परंतु सर्वप्रथम हे जे शिक्षण सेवक जर रद्द झालं तर सध्याचे जे काही मी तुम्हाला सांगितलं 26,000 शिक्षण सेवक जे राज्यामध्ये काम करत आहेत, त्यांच्यासाठी ही कितपत म्हणजे कितपत फलदायी ठरणार आहे आणि जर मानधन वाढलं तर कसं फलदायी ठरणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो, लक्षात घ्या, शिक्षण सेवक जर रद्द झालं कोणत्याही स्टेजवरती, तर 2000 पासून जे शिक्षण सेवक म्हणून जितक्या शिक्षकांनी काम केलेलं आहे, त्या सर्वांना त्यांचा पाठीमागचा पगार द्यावा लागणार आहे. विथ रेट्रोस्पेक्टिव्ह जरी हा कायदा लागू झाला तरी सुद्धा सरकार पाठीमागचा एवढा पगार, जे आता अगदी 2017 पासून लागले असतील, 22च्या भरतीमध्ये लागले असतील, कारण ही जरी भरती अगोदरची मी जरी 8 वर्षापूर्वीची धरत असली तरी आता काही राऊंड्स त्याचे होत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा होणार आहेत. त्याचबरोबर अल्पसंख्याक संस्थांची भरती तर ऑलरेडी चालू आहे. मुंबईमध्ये जवळपास
46% संस्था आहेत त्या अल्पसंख्याक संस्था आहेत. असंच प्रत्येक सिटीजमध्ये वेगवेगळं कॅल्क्युलेशन आहे. तर मित्रांनो हे लक्षात घ्या, एवढे शिक्षण सेवकांचा तर पाठीमागचं पूर्ण शिक्षण सेवक हा पगार द्यावा लागतो. त्यामुळे शिक्षण सेवक हे रद्द होणार नाही. पहिल्यापासून मी तुम्हाला सांगते आणि नेहमी जेव्हा मी या विषयावरती कोणाशी बोलत असते, ते मला असं आर्ग्युमेंट करतात, की मॅडम आपण शिक्षण सेवकची मागणी करूया, म्हणजे आपला कालावधी कमी होईल किंवा आपलं मानधन वाढेल. मित्रांनो हे लक्षात घ्या, जेव्हा सेवक असं म्हणतो, तेव्हा तुम्हाला ऑलरेडी काय सांगितलेलं आहे, की 3 वर्ष करायचं आहे. कृषी सेवक असू दे, शिक्षण सेवक असू दे, ग्रामसेवक असू दे. मित्रांनो याच्यावरती आपल्याला कोर्ट केस टाकावी लागणार आहे. ती सुद्धा हायकोर्टमध्ये नाही तर सुप्रीम कोर्टमध्ये ऑलरेडी हायकोर्टमध्ये 2 केसेस टाकून झालेल्या आहेत. प्राईम स्टेजला हायकोर्टमध्ये टाकावं लागेल आणि ती केस सुप्रीम कोर्टमध्ये मूव्ह करावी लागणार आहे मित्रांनो. तेव्हा हे शिक्षण सेवक रद्द होणार आहे. मला असं वाटतं जे सध्या काम करतात आहे त्यांच्याकडे तर एवढा वेळ नाहीये. ते तर एवढे वाट बघत बसले तर त्यांना माहितीये कोर्टाच्या निर्णयाला किती वेळ लागतो. मिनिमम 2 इयर्स लागतात. मॅक्सिमम माहित नाही किती वर्ष लागतात. त्याचसाठी सर्वप्रथम जो चांगला त्याच्यामध्ये कोणता पॉइंट आहे, कोणता होऊ शकतो मित्रांनो, ते लक्षात घ्या. ते म्हणजे तुमचं मानधन वाढू शकतं. मी का सांगते तुमच्या लक्षात घ्या. सध्या जरी तुम्ही मागणी करत असला, की शिक्षण तज्ञ म्हणून नियुक्ती देण्यात यावी, नाही मित्रांनो, शिक्षण तज्ञ ही वेगळी डेझिग्नेशन आहे. त्यासाठी तुमचं ठराविक क्वालिफिकेशन, त्यासाठी तुमचा ठराविक अनुभव, त्यासाठी तुमचं शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या कार्यांशी असणारा संवाद हे सर्व व्हावं लागतं. तेव्हा तुमचं ते मागणी मान्य होणार आहे. परंतु आताचं जे आहे शिक्षण सेवकांचं मानधन कसं वाढू शकतं. सध्या किती जरी सरकारच्या तिजोरीवरती जरी दबाव खर्च असला तरी सुद्धा आता आपण पाहतोय की लाडकी बहीण जी योजना सुरू झालेली आहे त्याच्यातून कितीतरी लाडक्या बहिणींना सध्या एक्सक्लूड केलं जातंय. त्यांचे वेगवेगळे म्हणजे काही चुकीचे फॉर्म भरले होते, खोटी माहिती दाखवली होती, फॅब्रिकेशन अशा बऱ्याच गोष्टीमध्ये आता त्यांचं ते कमी होते. त्यामुळे सरकारचा दाब तो कमी होणार आहे, ताण कमी होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जेव्हा शिक्षण सेवक म्हणून प्राथमिकवरती 16,000, माध्यमिकवरती 18,000 आणि उच्च माध्यमिक 9 ते 12 साठी 20,000 मध्ये जेव्हा त्यांना राज्यामध्ये कोणत्याही ठिकाणी काम करावं लागतं, गडचिरोली, गोंदिया असेल, मुंबई, पुणे, सोलापूर सिटी किंवा आपण नाशिक घेऊया, कुठंही इथं घेऊया, नागपूर या ठिकाणी करत असताना एवढ्या तुटपुंज्या पगारावरती या स्टेजला अडकल्यावरती 3 वर्ष काम करणं शक्य होत नाही. तेव्हा मित्रांनो मानधन वाढणं गरजेचं आहे मला असं वाटतं. आणि तुम्ही सर्वांनी जर जेवढ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतोय त्यांनी जर मानधनवरती काम केलं तर मित्रांनो हे मानधन वाढू शकतं. आणि अर्थातच मानधन वाढलं तर मात्र तुम्ही शिक्षण सेवक कधी जॉईन झालात, तुम्हाला ते लागू करायचंय का, पाठीमागून तुम्हाला ते मानधन भेटेल का, हा विषयच येत नाही. ज्या दिवशी तुमचा पगार होणार आहे, ज्या दिवशी निर्णय येणार आहे मानधन वाढण्याचा, त्या दिवशीच्या पगारापासून ते विथ इफेक्टिव्ह होणार आहे. आणि अर्थातच टेट 2025 साठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मोठी पदभरती प्रस्तावित आहे. त्या भरतीसाठी येणाऱ्या शिक्षकांना सुद्धा ते जमेची बाजू असणार आहे. त्याचबरोबर बरेच जजमेंट जे तुम्ही देत असता की जयशंकर रेड्डी अँड ऑल दॅट स्टफ, बरेच तुम्ही जजमेंटचा दाखला जरी देत असला तरी त्याचा फायदा होणार नाही. कालावधी कमी करायचा निर्णय होऊ शकला असता, परंतु तो होणार नाहीये. कारण हे तिन्हींना ते एकत्र कन्सिडर केले जातात, शिक्षण सेवक, ग्रामसेवक आणि कृषी सेवक. 3 वर्ष त्यांना करावंच लागतं. म्हणजे तो आता एकदम धोरणात्मक निर्णय असणार आहे, त्याला वेळ लागणार आहे. सध्या आपला कन्सर्न काय आहे, सध्या जिथं जळतंय त्यालाच कळते नाही का, ज्याची जळते त्याला कळते. तिथं सध्या महत्त्वाचं आहे. जिथं म्हणजे जखम आहे त्याला मलमपट्टी करणं किंवा त्याच्यावरती उपचार करणं गरजेचं आहे. पाठीमागं काय केलं मुळापासून बरा करणं ते एक मोठी धोरणात्मक निर्णय आहे. ते होत राहतील. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा नवीन सरकार येईल तेव्हा त्याच्यावरती निर्णय घेईल. परंतु सध्या तुम्ही तरी शिक्षण सेवकांचं मानधन वाढावं याच्यासाठी काम केलं तर चांगलं असणार आहे. कारण समान काम समान वेतन हे केंद्र सरकारने नवीन धोरणानुसार सुरू केलेलं आहे आणि राज्यात सुद्धा ते सुरू होत आहे. आणि त्याच धर्तीवरती आपण अशी मागणी करतोय. अगदी समान वेतन म्हणून काय, जे शिक्षण सेवा कालावधी झाल्यावरती जे काही तुम्हाला 57-60 प्लस जी सॅलरी मिळते पहिली, तेवढी जरी नसली तरी सुद्धा एक मिनिमम एक चांगलं पॅकेज तुम्हाला मिळावं, एवढी प्रामाणिक अपेक्षा आहे. आणि त्यासाठी आपण काम करणार आहोत. आणि मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सर्वांचे सहकार्य तितकंच महत्त्वाचं आहे आणि मला वाटते ही गोष्ट होऊ शकते. पहिल्यापासून शिक्षण सेवक रद्द व्हावं यासाठी कधीच मी स्वतः समर्थन दिलेलं नाहीये. कारण या शिक्षण संघटनेशी वेगवेगळे आम्ही काम करत असताना लक्षात येते की ही गोष्ट शक्यच नाहीये. परंतु कालावधी कमी होईल असं वाटलं होतं. परंतु नुकतंच शिक्षण मंत्र्यांना जेव्हा सर्व युनियनच्या माध्यमातून जेव्हा आम्ही हा प्रश्न ठेवला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की कालावधी सुद्धा कमी करणं तितकंसं सोपं नाही, परंतु मानधन हे वाढवू शकतात. कारण मानधन वाढवायचं म्हणलं तर तेवढा ताण त्यांचा येत नाहीये. कालावधी कमी करायचं म्हणलं की डायरेक्ट फुल सॅलरी करावी लागते. आणि जवळपास आपण आता हा जो कॅल्क्युलेशन घेतो
होते, 26,000 आत्ताचे शिक्षक, येणाऱ्या शिक्षक भरतीमधले अजून तेवढेच हजारो शिक्षक, आणि त्याच्यामुळे हा बोजा वाढणार आहे. परंतु जर मानधन वाढवलं तर तेवढा बोजा वाढणार नाही, ती गोष्ट होऊ शकते. सो माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे, जिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतोय तिथपर्यंत तुम्ही यासाठी पोहोचवा मित्रांनो, मानधन वाढण्यावरती काम करा. ऑलरेडी आपण पाहतोय की प्राथमिक शिक्षक संघटना, त्याचबरोबर बऱ्याच शिक्षक संघटना आहे, त्यांनी सुद्धा याच्यावरती काम सुरू केलेलं आहे. आणि DED BED असोसिएशन यांनी सुद्धा याच्यावरती काम सुरू केलेलं आहे. आणि तुम्ही जर सुद्धा केलं, आमदार खासदारांना जर या संदर्भात लेटर दिली, तर मात्र ही गोष्ट होऊ शकते. आणि ती गोष्ट झाली तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. टेट 2022 असो, टेट 2017ची प्रलंबित राहिलेली भरती असो, किंवा टेट 2025ची भरती असो, किंवा अल्पसंख्याक संस्थांवरती लागलेले शिक्षण सेवक असो, सगळ्यांनी याचा विचार करायला हवा. कारण हा प्रश्न फक्त तुमच्या एकट्याचा नाहीये, हा प्रश्न फक्त एका कुठला नाही. जरी तुम्ही शिक्षण सेवक म्हणून लागले नसाल तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही लागणार आहात, याची तुम्ही म्हणजे जाणीव ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं, येणाऱ्या काळामध्ये 8वा वेतन आयोग सुद्धा लागलेला तुम्हाला दिसेल. म्हणजे आपलं जेव्हा हे सरकारचं 2029 येईल, नवीन इलेक्शनचा पिरियड येईल, तोपर्यंत 8वा वेतन आयोग लागलेला असल्यामुळे तुम्हाला त्याचे सर्व बेनिफिट भेटणार आहेत मित्रांनो. सो माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुमचं मानधन वाढू शकतं जर तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन लढलं तर. आणि आपण लढणार आहोत. शिक्षक भरतीचा संघर्ष, शिक्षक भरतीचा इतिहास तर आहेच. आपण लढत आहोत आणि जिंकलेलो सुद्धा आहोत. आणि इथं सुद्धा आपण लढूया आणि जिंकूया, मानधन वाढण्यासाठी काम करूया. आता तुम्हाला काय वाटतं, किती मानधन वाढायला हवं? कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. कारण अव्वाची सव्वा बोलू नका. कारण पहिल्यांदा जे शिक्षण सेवकांना पगार मिळत होता तो मिळत होता 3,000. नंतर त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षकांना नंतर त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा झाली. त्याच्यानंतर त्यांचा पगार झाला 8,000 जवळपास. आणि नंतर मला असं वाटतं त्याच्यानंतर आता आपण सध्या पाहतो की 16,000 पर्यंत आलेला आहे. परंतु आता याच्यामध्ये प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, किती पगार असायला हवा? बघा मित्रांनो, पहिल्यापासून तुम्ही व्हिडिओ जर पाहिला असेल किंवा नसेल पाहिला ना, तरी सुद्धा पगार तुमचा शिक्षण सेवकने किती असायला हवा आणि किती मानधन असायला हवं याच्याबद्दल तुम्ही नक्की लिहा. कारण आपण तसं अभ्यास केंद्र आहेत किंवा त्याच्याबद्दल शिक्षक संघटना ज्या काम करत आहेत त्यांच्या संदर्भात आपण हा विषय ठेवणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही त्याचं काम सुरू झालेलं सुद्धा दिसेल. फक्त काही मागणी करू नका, अशी मागणी करा सर्वांनी मिळून, अशी करूया की जेणेकरून ती सक्सेस होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. आज शिक्षण सेवक जरी रद्द झाले तरी तुम्हाला फायदा होणार नाही, हे मी पहिल्यापासून सांगत आले. मी स्वतः ॲडव्होकेट आहे, त्याच्यामुळे मी हे सांगते. कारण कायद्याचं तेवढं नॉलेज आहे. कसं असतं, कारण शिक्षण सेवक म्हणून तुम्ही जर जॉईन झाला असला आणि नंतर शिक्षण सेवक ही योजना जरी बंद झाली, म्हणजे जरी ती कॅन्सल करण्यात आली, तर येणाऱ्या तिथून पुढच्या शिक्षण सेवकांना ती लागू होईल ना, तुम्हाला कशी लागू होईल? काहीतरी कोणीतरी मुद्दे नवीन आणता आणि तुम्ही भरकटत राहता आणि मागणी करत राहता आणि तुमची एनर्जी वेस्ट घालवता. आतापर्यंत घालवलेली आहे, अशी अपेक्षा आहे की इथून पुढे तर घालवू नका. याच्यावरती चांगला निर्णय येईल, याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. नुकतं सध्या पावसाळी अधिवेशन झालेलं आहे. हिवाळी अधिवेशनापर्यंत अगदी नेक्स्ट 6 मंथमध्ये याच्यावरती काही ना काही तर धोरणात्मक निर्णय येईल. कारण मित्रांनो, अधिवेशनाशिवाय हे मुद्दे मार्गी लागत नाही. आर्थिक नियोजन असतं, त्याच्या संदर्भात ते करावं लागते. यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. याच्यासाठी आपल्याला संघटित व्हावं लागणार आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, ती सुद्धा सर्वांनी भरा, जेणेकरून शिक्षण सेवक राज्यातले आपल्याशी जोडले जातील, आपल्या संघटनेशी जोडले जातील. आणि सर्वांना एक लेटरची PDF मी तुम्हाला या आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, तिथे पाठवून देईल, किंवा तुम्ही मेल करा मला, आपण पाठवून देऊ. मित्रांनो, कामाला लागूया. आणि जेवढ्या संघटना आहेत ना जवळपास राज्यभर शिक्षकांसाठी काम करणाऱ्या, त्यांच्यासाठी आपण मानधन वाढण्यासाठी त्यांना सुद्धा पाठपुरावा करावा लावूया. फक्त एकाने केलं ना होणार नाहीये, सर्वांनी जर एकच विषय घेऊन गेलं तर होईल. परंतु अजून एक माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही फाटी फोडू नका. आता जेव्हा शिक्षण सेवक रद्द होणार नाहीये, झालं तरी तुम्हाला बेनिफिट होणार नाही, जे शिक्षण सेवक माझा व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी. दुसरी गोष्ट, कालावधीचं काय आहे? कालावधी हा सुद्धा धोरणात्मक निर्णय आहे आणि तो होईल की नाही सांगता येत नाही. परंतु मानधन वाढू शकतं, कारण ज्या तुमच्या व्यथा आहेत, होणारी शिक्षक भरती, वाढणारं एज, आणि ही एवढ्या तुटपुंज्या पगारामध्ये तुम्ही घर कसं चालवायचं? सध्या तुम्ही CHB वरती प्राध्यापक म्हणून काम करतात, त्यांना सुद्धा एक मंथली आपण पाहतोय की त्यांनी बरेच आंदोलनं केली, आता त्यांना मंथली 50,000 भेटतात. तासिका तत्वावरती त्यांना काही तर 950 रुपये काही ठिकाणी देतात, काही ठिकाणी 750 देतात, काही ठिकाणी 1,500 देतात एका पर लेक्चरचं. सो आपली सुद्धा मागणी मान्य होईल का? नाही होणार. सो मला असं वाटतं मित्रांनो, याच्यावरती कलेक्टिव्हली डिसिजन घेऊन आपण याच्यावरती जर काम केलं तर हा गोष्ट होऊ शकते. कारण आज मुंबईसारख्या ठिकाणी जर एखादा शिक्षण सेवक 16,000 मध्ये काम करत असला, तर 16,000 मध्ये कुठे मुंबईमध्ये मेन सिटीमध्ये तर अगदी रूमनी, साधा रेंटनी सुद्धा रूम भेटत नाही, हे दुर्दैव आहे. आणि अशा कंडिशनमध्ये तो फॅमिली घेऊन कसा काय राहणार?
म्हणजे शिक्षक होऊन आम्ही एवढं पश्चाताप होतो त्यातला प्रकार हा आहे. आणि म्हणूनच मित्रांनो आपण समजून सांगूया शिक्षण मंत्र्यांना तर भेटूच या, परंतु हे मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय जायला पाहिजे. त्यांच्यापर्यंत गेला, माननीय अजितदादा पवार यांच्यापर्यंत गेला तर हा विषय लागू शकतो. फक्त आपण जाऊन उपयोग नाहीये, सर्व संघटनांनी गेला तर लागू शकतो आणि शिक्षकांचं मानधन वाढू शकतं असा विश्वास आहे. आणि मला असं वाटतं तुम्हाला सुद्धा तेवढाच विश्वास जर असेल तर ही गोष्ट होऊ शकते. सो मित्रांनो आपण कलेक्टिव्हली याच्यासाठी लढूया आणि जिंकूया. जास्तीत जास्त शिक्षण सेवक असतील, होणारे शिक्षक असतील, भावी शिक्षक असतील, शिक्षक म्हणून काम करत असताल, अल्पसंख्याक असाल, कुठे असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा याच अपेक्षेसह पाहूयात याच्या पुढचे अपडेट्स घेण्यासाठी लवकरच भेटूया. थँक्स. स्टे कनेक्टेड. जय हिंद, जय महाराष्ट्र.